Dr. Bapuji Salunkhe Institute of Engineering and Technology, Kolhapur welcomes you to e-learning platform. This is Science and Humanities Department. In the today's session, we will discuss the course Applied Science Chemistry, and myself, Ms. N.S. Patil, will conduct this session. In the today's session, we will discuss the concept of sterilization. In the previous session, we have studied the various treatments for the potable water. In this, we have studied filtration, sedimentation, and coagulation. And in the today's session, we will discuss about the sterilization. Okay. First, we will see the definition of sterilization. Sterilization ची आपण definition discuss करूया. The process of destroying disease-causing bacteria and microorganism from water is known as disinfection or sterilization of water. बघा, the process of destroying disease-causing bacteria म्हणजे वॉटरमध्ये जे काही बॅक्टेरिया किंवा अदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतात आणि ज्यांच्यामुळं आपल्याला वेरियस टाईपचे डिसीजेस होऊ शकतात, आजार होऊ शकतात, अशा बॅक्टेरिया किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्सना डिस्ट्रॉय करण्याची म्हणजेच काय त्यांना किल करण्याची, मारण्याची जी काय प्रोसेस आहे त्याला काय म्हणायचं, डिसइन्फेक्शन ऑर स्टेरिलायझेशन ऑफ वॉटर. म्हणजे थोडक्यात या प्रोसेसमध्ये आपण पाण्यामध्ये जे काही डिसीज कॉझिंग बॅक्टेरिया किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतील त्यांना आपण काय करणार आहे, किल करणार आहे. डिसइन्फेक्शन ऑर स्टेरिलायझेशन ऑफ वॉटर कॅन बी कॅरीड आउट बाय फॉलोइंग वेज. म्हणजे आपण ही स्टेरिलायझेशन किंवा डिसइन्फेक्शन करण्यासाठी वेरियस मेथड्स आहेत. बघा, त्याच्यामध्ये फर्स्ट वन इज द बॉइलिंग, म्हणजे आपण वॉटरला बॉईल करून रिमूव्ह करू शकतो. सेकंड वन इज द क्लोरिनेशन. क्लोरिनेशन हे अनदर टेक्निक आहे. नेक्स्ट वन इज द ओझोनायझेशन. नेक्स्ट वन एरिएशन. नेक्स्ट वन अल्ट्राव्हायोलेट रेज अँड द लास्ट वन इज रिमूव्हल ऑफ अल्गी. म्हणजे यासारखे व्हेरियस टेक्निक्सने आपण काय करू शकतो, तर स्टेरिलायझेशन करू शकतो. नाउ वी विल डिस्कस ऑल दीज मेथड्स वन बाय वन. ओके, फर्स्ट वन इज द बॉइलिंग. This method of sterilization is mostly used for domestic purposes. बघा, म्हणजे स्टेरिलायझेशन जी टेक्निक आहे कशा कुठल्या मेथडनी, तर बॉइलिंग, पाण्याला उकळून, पाण्याला बॉईल करून त्यामधले मायक्रो ऑर्गॅनिझम्स क्लीन करण्याची ही जी टेक्निक आहे हे मोस्टली कुठं वापरतं, डोमेस्टिक पर्पज म्हणजे घरगुती. बघा, आपण सुद्धा काही वेळेला रेनी सीझन मध्ये वगैरे पाणी काय करतो, बॉईल करून पितो. लक्षात आलं का? तर कशासाठी आपण वॉटर बॉईल करतो, तर त्याच्यामध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतील त्यांना किल करण्यासाठी. Boiling kill all the disease causing germs and bacteria during the epidemic like cholera and typhoid within 5 minutes. बघा, कॉलरा किंवा टायफॉइड सारखे जे एपिडेमिक्स आहेत, साथीचे रोग आहेत, त्यांचे म्हणजे ते रोग होऊ नयेत म्हणून सुद्धा आपण काय करू शकतो, बॉइलिंग ऑफ वॉटर करू शकतो. म्हणजे वॉटर बॉईल केल्यामुळं हे जे एपिडेमिक्स कॉलरा आणि टायफॉइड सारखे जे रोग आहेत त्यांचे बॅक्टेरियाजना काय केलं जातं, किल केलं जातं. This method is not used for municipal water supply because it becomes very expensive. बघा, म्हणजे बॉइलिंग हे जरी सिंपल टेक्निक असेल तर ते फक्त आपण घरगुती यूजसाठी लिमिटेड वापरू शकतो. म्युनिसिपल कॉर्पोरेशन, आता आपल्या घरी सुद्धा बघा म्युनिसिपल कॉर्पोरेशन कडून वॉटर सप्लाय होतो. हा वॉटर सप्लाय पूर्ण सिटीसाठी केला जातो. त्यामुळं पूर्ण सिटीसाठी बॉइलिंग हे टेक्निक काय आहे, थोडंसं डिफिकल्ट आहे आणि एक्सपेन्सिव्ह सुद्धा आहे. म्हणून हे जे टेक्निक आहे आपण काय करू शकतो, फक्त डोमेस्टिक पर्पजसाठी वापरू शकतो. नाउ द नेक्स्ट अँड द मोस्ट इफेक्टिव्ह मेथड इज क्लोरिनेशन. आपण क्लोरिनेशननी सुद्धा काय करू शकतो, वॉटरमध्ये जे काय मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतील त्यांना काय करू शकतो, किल करू शकतो. क्लोरिनेशन म्हणजे काय, आपण त्या वॉटरमध्ये क्लोरीनची ऍडिशन करायची आहे. क्लोरिनेशन कॅन बी कॅरीड आउट बाय फॉलोइंग वेज. म्हणजे आपण हे जे क्लोरिनेशन करणार आहे ते फॉलोइंग मेथड्सनी करू शकतो. बाय युझिंग द क्लोरीन गॅस, म्हणजे वॉटरमध्ये डायरेक्टली क्लोरीन गॅस पास करायचा. देन बाय ॲडिंग ब्लिचिंग पावडर, पाण्यामध्ये आपण ब्लिचिंग पावडरची ॲडिशन करू शकतो. ऑर बाय युझिंग क्लोरामाइन्स, क्लोरामाइन्सची आपण ॲडिशन करून काय करू शकतो, क्लोरिनेशन करू शकतो. आपण वन बाय वन हे टेक्निक डिस्कस करूया आणि क्लोरिनेशननी जर्म्स कसे किल केले जातात हे आपल्याला कळेल. बघा, फर्स्ट टेक्निक इज बाय युझिंग क्लोरीन गॅस. आपल्याला काय करायचं आहे, बाय युझिंग क्लोरीन गॅस कसं जर्म्स किल केले जातात हे डिस्कस करूया.
Chlorine gas can be directly used as a gas or in the form of chlorine water for sterilization of municipal water supply. बघा, म्हणजे आपल्या शहरासाठी जो म्युनिसिपल कॉर्पोरेशनकडनं वॉटर सप्लाय होतं तिथं आपण हे टेक्निक वापरतो. आणि मग याच्यामध्ये काय केलं जातं, क्लोरीनची ॲडिशन वॉटरमध्ये इन द फॉर्म ऑफ गॅस, म्हणजे गॅसच्या फॉर्ममध्ये करू शकतो किंवा आपण काय करू शकतो, क्लोरीन वॉटरच्या फॉर्ममध्ये सुद्धा करू शकतो. It reacts with water to form hypochlorous acid and nascent oxygen. Both are powerful germicides. बघा, म्हणजे जेव्हा क्लोरीनची वॉटर बरोबर रिॲक्शन होते त्यावेळी या दोघांची रिॲक्शन झाल्यामुळे पाण्यामध्ये हायपोक्लोरस ॲसिड तयार होत आहे. आणखी काय तयार होत आहे, नेसेंट ऑक्सिजन. आणि हे दोघं पण काय आहे, पॉवरफुल जर्मिसाइड्स, म्हणजे काय करू शकतात, ते जर्म्सना किल करू शकतात. बघा, आता तीच आपण रिॲक्शन दाखवलंय. पाण्यामध्ये जो आपण क्लोरीन ॲड केलाय त्याची रिॲक्शन वॉटर बरोबर झाल्याबरोबर काय तयार होतं, हायपोक्लोरस ॲसिड, HOCl, दॅट इज हायपोक्लोरस ॲसिड. आणि दुसरा प्रोडक्ट काय तयार होतं, हायड्रोक्लोरिक ॲसिड. आता हे जे हायपोक्लोरस ॲसिड आहे त्याचं सुद्धा परत डिकम्पोजिशन होऊन आपल्याला दोन प्रोडक्ट्स मिळतात, एक म्हणजे HCl आणि दुसरा काय आहे, ऑक्सिजन. ओके, आता हा सिंगल ऑक्सिजन आहे म्हणून त्याला काय म्हणायचं, नेसंट ऑक्सिजन. आणि त्याला नेहमी आपण अशा या ब्रॅकेटमध्ये रिप्रेझेंट करायचं असतं. आणि इट इज मोस्ट रिॲक्टिव्ह ऑक्सिजन. लक्षात आलं का, नेसंट ऑक्सिजन हा सिंगल असल्यामुळं तो काय असतो, हायली रिॲक्टिव्ह असतो. आणि जेव्हा हा नेसेंट ऑक्सिजन वॉटरमध्ये तयार होतो तेव्हा हा ऑक्सिजन पाण्यामध्ये जे काही जर्म्स प्रेझेंट आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहेत, त्यांच्याबरोबर त्याची काय होते, रिॲक्शन होते. आणि मग ह्या जर्म्सची ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन झाल्यामुळं जर्म्स आर ऑक्सिडाइज, म्हणजेच काय, जर्म्सचं तिथं किलिंग होतं, ते जर्म्स काय होतात, डिस्ट्रॉय होतात. म्हणून आपण काय करू शकतो, क्लोरिनेशनचं टेक्निक काय करू शकतो, जर्म्सना किल करण्यासाठी वापरू शकतो. However, excess of chlorine should be avoided because it produces unpleasant odor, taste and irritating effect on mucous membrane. Okay, बघा, क्लोरीननं नेसेंट ऑक्सिजन प्रोड्यूस करून काय केलं, जर्म्स किलिंग इफेक्टिव्ह केलं असलं, चांगल्या प्रमाणात तो जर्म्सना किल करू शकत असला तरी आपल्याला क्लोरीनचा यूज हा काय करायला पाहिजे, लिमिटेड अमाऊंटमध्ये करायला पाहिजे. जर आपण एक्सेस ऑफ क्लोरीन वापरलं तर काय होतं बघा, इट प्रोड्युसेस अनप्लीझंट ओडर, टेस्ट अँड इरिटेटिंग इफेक्ट ऑन म्युकस मेम्ब्रेन. म्हणजे त्या पाण्याची चव, त्या पाण्याचा वास बदलणार आहे आणि प्लस ते पाणी पिल्यानंतर आपल्या म्युकस मेम्ब्रेनवरती काय होणार आहे, इरिटेटिंग इफेक्ट होणार आहे. ओके, द ट्रीटेड वॉटर शुड नॉट कंटेन मोर दॅन 0.1 to 0.2 ppm ऑफ फ्री क्लोरीन. म्हणजे आपण जे क्लोरिनेशनची ट्रीटमेंट देणार आहे, वॉटरमध्ये क्लोरीनचे ॲडिशन करणार आहे. ओके, मग हे जे ट्रीट केल्यानंतर वॉटर आपल्याला मिळणार आहे, म्हणजे क्लोरीनचे ॲडिशन केल्यानंतर तिथं क्लोरिनेशन होईल, जर्म्सचं किलिंग होईल आणि फायनल जे आपल्याला वॉटर मिळणार आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण हे 0.1 किंवा 0.2 ppm इतकंच असायला पाहिजे, याच्यापेक्षा जास्त ते असू नये. Now we will discuss the second technique of chlorination, that is by adding the bleaching powder. म्हणजे पाण्यामध्ये आपण कशाची ॲडिशन करू शकतो, ब्लिचिंग पावडरची सुद्धा ॲडिशन करू शकतो. ब्लिचिंग पावडर इज गुड स्टेरिलायझर फॉर स्मॉल वॉटर वर्क्स. म्हणजे छोटे छोटे आपल्याला काहीतरी टँक्स वगैरे असतील, छोटे छोटे वॉटर वर्क्स असतील, तिथं आपण काय करू शकतो, तर ब्लिचिंग पावडरचा स्टेरिलायझर म्हणून वापर करू शकतो. In practice, about 1 kg of bleaching powder per 1000 liter of water is mixed and resulting is allowed to stand for several hours. म्हणजे आपण ज्यावेळी ब्लिचिंग पावडरचे ॲडिशन करणार आहे तर प्रमाण काय मेंटेन करायला पाहिजे, वी हॅव टू ॲड 1 kg ऑफ ब्लिचिंग पावडर फॉर 1000 लिटर्स ऑफ वॉटर. म्हणजे 1000 लिटर पाण्यामध्ये आपल्याला ब्लिचिंग पावडरची ॲडिशन किती करायची आहे, 1 kg इतकी करायची आहे. आणि मग हे आपण मिक्सचर ॲड केल्यानंतर त्या वॉटरला आपल्याला सेव्हरल आवर्ससाठी विदाउट डिस्टर्बिंग तसंच ठेवायचं आहे. मग तिथं काय होणार आहे, ब्लिचिंग पावडरची त्या वॉटर बरोबर काय होईल, रिॲक्शन होईल. हायपोक्लोरस ॲसिड अँड नेसेंट ऑक्सिजन प्रोड्यूस बाय द ॲक्शन ऑफ वॉटर ऑन ब्लिचिंग पावडर.
अँड आर पॉवरफुल जर्मिसाइड्स. म्हणजे आपण त्यांना सेव्हरल आवर्ससाठी ठेवल्यानंतर काय होणार आहे, तर ब्लिचिंग पावडरची आणि वॉटरची काय होईल, रिॲक्शन होईल. आणि ही रिॲक्शन झाल्यानंतर पाण्यामध्ये काय प्रोड्यूस होणार आहे, हायपोक्लोरस ॲसिड अँड नेसंट ऑक्सिजन. म्हणजे क्लोरिनेशननं पण हे दोनच प्रोडक्ट तयार झाले होते आणि ब्लिचिंग पावडरचे ॲडिशन केल्यानंतर सुद्धा आपल्याला हे प्रोडक्ट मिळाले जे काय आहे, जर्म्सना किल करू शकतात. बघा इथं आपल्याला ब्लिचिंग पावडर दिलंय. ब्लिचिंग पावडरचा फॉर्म्युला काय आहे बघा, CaOCl2. हे ब्लिचिंग पावडरला आपण वॉटरमध्ये ॲड केल्यानंतर देर इज फॉर्मेशन ऑफ कॅल्शियम हायड्रॉक्साईड अँड Cl2. हे दोन प्रोडक्ट तयार होतात. आता यातलं जे क्लोरीन आहे त्याची वॉटर बरोबर रिॲक्शन होऊन देर इज फॉर्मेशन ऑफ हायपोक्लोरस ॲसिड अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड. दिस इज HOCl म्हणजे काय, हायपोक्लोरस ॲसिड. आपल्याला एक्झाममध्ये हायपोक्लोरस ॲसिडचा फॉर्म्युला सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर हायपोक्लोरस ॲसिडचा फॉर्म्युला काय आहे, HOCl. मग हे हायपोक्लोरस ॲसिडचं परत डिकम्पोजिशन होऊन आपल्याला काय मिळतं, हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड नेसंट ऑक्सिजन. ओके. आता हा जो नेसंट ऑक्सिजन आहे, हा नेसंट ऑक्सिजन काय करतो, किलिंग ऑफ जर्म्स, दॅट इज जर्म्स आर ऑक्सिडाइज. लक्षात आलं. म्हणजे ब्लिचिंग पावडरचे आपण ॲडिशन कशासाठी केलं, टू जनरेट द क्लोरीन. ब्लिचिंग पावडरची वॉटर बरोबर रिॲक्शन होऊन क्लोरीन तयार झाला आणि त्या क्लोरीननं परत वॉटर बरोबर रिॲक्शन करून नेसंट ऑक्सिजन प्रोड्यूस केला जो काय करतो, किलिंग ऑफ जर्म्स करतो. हे सुद्धा इझी टेक्निक आहे. याच्यामध्ये फक्त आपल्याला ब्लिचिंग पावडर ॲड करायची आहे 1000 लिटर वॉटरमध्ये. पण या प्रोसेसचे सुद्धा काही आहेत बघा, काही डिसएडव्हान्टेजेस आहेत. यूज ऑफ ब्लिचिंग पावडर हॅज फॉलोइंग डिसएडव्हान्टेजेस. आता काय काय तोटे आहेत बघा, डिसएडव्हान्टेजेस काय आहेत. ब्लिचिंग पावडर इंट्रोड्युसेस कॅल्शियम इन द वॉटर, देअर बाय मेकिंग द वॉटर हार्ड. म्हणजे आपण ब्लिचिंग पावडरचे ॲडिशन केल्यामुळं आपण पहिली रिॲक्शन बघितली बघा, इथं काय तयार झालं, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. म्हणजे या पाण्यामध्ये कॅल्शियमच्या सॉल्टची काय झालंय, ॲडिशन झाले. म्हणजेच वॉटरमध्ये कशाची ॲडिशन झाली, कॅल्शियमची. आणि त्याच्यामुळं ते वॉटर काय होतंय, हार्ड होतंय. ब्लिचिंग पावडर deteriorates due to its continuous decomposition during the storage. Hence, before its use, it should be analyzed for its effective chlorine content. म्हणजे काय, तर ब्लिचिंग पावडर आपण तसंच साठवून ठेवली तर ती काय होते, डिटेरियोरेट्स म्हणजे खराब होत जाते. काही प्रोडक्ट्स असतात बघा की त्यांना आपण खूप दिवसासाठी स्टोअर केलं तर ते काय होतात, खराब होतात. तसंच ब्लिचिंग पावडर सुद्धा काय होऊ शकते, खराब होऊ शकते. म्हणून आपण पहिल्यांदा ब्लिचिंग पावडर ॲड करण्यापूर्वी आपल्याला त्याचं ॲनालिसिस करायला पाहिजे की या ब्लिचिंग पावडरमुळं क्लोरीनचं प्रोडक्शन होऊ शकतं की नाही. म्हणजेच काय, ती क्लोरीन प्रोडक्शनसाठी इफेक्टिव्ह युजफुल आहे की नाही हे आपल्याला पहिल्यांदा ॲनालिसिस करावं लागतं. ओनली कॅल्क्युलेटेड क्वांटिटी ऑफ ब्लिचिंग पावडर शुड बी ॲडेड. ब्लिचिंग पावडर सुद्धा आपल्याला काय करायला पाहिजे, प्रमाणामध्ये ॲड करायला पाहिजे. म्हणजे 1000 लिटर ऑफ वॉटरमध्ये 1 kg ब्लिचिंग पावडर ॲड करायला पाहिजे. एक्सेस ऑफ इट गिव्स बॅड टेस्ट अँड डिसॲग्रीएबल स्मेल टू द वॉटर. म्हणजे आपण ब्लिचिंग पावडर जरी सुद्धा एक्सेसमध्ये घातली तर त्या पाण्याला काय करणार आहे, बॅड टेस्ट प्रोड्यूस होणार आहे आणि उग्र असा डिसॲग्रीएबल म्हणजे आपल्याला सहन होणार नाही असा तीव्र वास त्या पाण्याला काय होणार आहे, प्रोड्यूस होणार आहे. नाउ द थर्ड टेक्निक इज बाय युजिंग क्लोरामाइन. म्हणजे आपण थर्ड टेक्निकनी काय करू शकतो, क्लोरिनेशन करू शकतो, दॅट इज बाय क्लोरामाइन. Chlorine and ammonia are mixed in the proportion 2:1 by volume to produce a compound known as chloramine. म्हणजे जेव्हा आपण क्लोरीन आणि अमोनिया हे दोघांचे काय करणार आहे, मिक्सचर बनवणार आहे आणि त्याचं कंपोजिशन कसं असणार आहे, 2:1. म्हणजे क्लोरीन 2 पार्ट्समध्ये असेल आणि अमोनिया किती पार्टमध्ये असेल, 1 पार्टमध्ये असेल. म्हणजे क्लोरीनच्या निम्मा हाफ क्वांटिटीमध्ये कोण असणार आहे, अमोनिया गॅस असणार आहे. आणि जेव्हा आपण हे दोन मिक्सचर काय करणार आहे, 2:1 प्रपोर्शनमध्ये बनवणार आहे त्यावेळी आपल्याला काय मिळणार आहे, क्लोरामाइन. अँड दिस प्रोसेस इज नोन ॲज क्लोरॅमिनेशन. म्हणजे क्लोरामाइन प्रोड्यूस करण्याची जी काय प्रोसेस आहे त्याला काय म्हणायचं, क्लोरॅमिनेशन. बघा क्लोरीन आणि अमोनिया यांना आपण 2:1 प्रपोर्शनमध्ये प्रोड्यूस केल्यानंतर आपल्याला काय मिळालं, ClNH2. म्हणजेच याला काय म्हणायचं, क्लोरामाइन. ओके.
आणि हे क्लोरामाइन जेव्हा वॉटर बरोबर रिॲक्ट होईल देर इज प्रोडक्शन ऑफ हायपोक्लोरस ॲसिड. म्हणजे या तिन्ही मेथडमध्ये आपण बघितलं देर इज फॉर्मेशन ऑफ हायपोक्लोरस ॲसिड. आणि या हायपोक्लोरस ॲसिड आणि प्लस आपल्याला बाय प्रोडक्ट कोण मिळाला आहे, अमोनिया. हा अमोनिया गॅस काय होऊ शकतो, सराउंडिंग मीडियममध्ये मिक्स होतो. मग आता हे जे हायपोक्लोरस ॲसिड आहे त्याचं कशामध्ये कन्व्हर्जन होतं, हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि नेसंट ऑक्सिजन. ओके, मग हा जो नेसंट ऑक्सिजन आहे तो काय कॅरी आउट करतो, किलिंग ऑफ जर्म्स कॅरी आउट करतो. लक्षात आलं. म्हणजे इथे सुद्धा आपण नेसंट ऑक्सिजन प्रोड्यूस केला बाय ॲडिशन ऑफ क्लोरामाइन. आणि आपण काय करू शकतो, त्या वॉटरमध्ये जर्म्स किंवा बॅक्टेरिया किंवा आणखी कुठले मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील तर त्यांना आपण काय करू शकतो, किल करू शकतो किंवा डिस्ट्रॉय करू शकतो. आता या क्लोरामिनेशनचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत बघा, फायदे. इट रिमूव्स इरिटेटिंग स्मेल ड्यू टू प्रेझेन्स ऑफ एक्सेस ऑफ क्लोरीन. म्हणजे आपण 2 टेक्निक्स अगोदरचे जे बघितलं त्याच्यामध्ये जर क्लोरीन म्हणजे आपण पहिली टेक्निक वापरलं क्लोरीन गॅस, ॲडिशन ऑफ क्लोरीन गॅस और क्लोरीन वॉटर, किंवा दुसऱ्यामध्ये आपण ब्लिचिंग पावडर ॲड केली होती. या दोन्ही मेथड्समध्ये वॉटरमध्ये क्लोरीन ॲड झाला होता. आणि मग जर क्लोरीनचं प्रमाण जास्त असतं तर तिथं काय झालं असतं, इरिटेटिंग स्मेल झाला असता. आता क्लोरॅमिनेशनमध्ये तिथं सेपरेट क्लोरीन प्रोड्यूस होत नाही, त्यामुळे तिथं काय होत नाही, इरिटेटिंग स्मेल प्रोड्यूस होत नाही. इट इम्पार्ट्स गुड टेस्ट टू द वॉटर. क्लोरॅमिनचे ॲडिशन केल्यामुळं वॉटरला काय मिळते, गुड टेस्ट, चांगली चव मिळते. The chloramine tablets are used in the army for stabilizing the water. म्हणजे आर्मी पर्पजेसमध्ये सुद्धा, आर्मीमध्ये सुद्धा आपण क्लोरामाइन टॅब्लेट्स वापरू शकतो. बघा, water is collected in individual bottles in which chloramine tablets are added followed by sodium thiosulfate which removes the excess of chlorine. बघा, आता आर्मीमध्ये जे आपले सोल्जर्स असतील त्यांना प्रत्येक ठिकाणी फिल्टर्ड वॉटर मिळेल याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही. मग अशा ठिकाणी त्यावेळी आपण काय करू शकतो, तर त्यांच्या ज्या प्रत्येकाच्या वॉटर बॉटल्स असतील त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, क्लोरामाइनची टॅबलेट ॲड करू शकतो. आणि ज्याच्यामुळे काय होणार आहे, वॉटरचं स्टरिलायझेशन होईल. आणि जर तिथे एक्सेस ऑफ क्लोरीन प्रोड्यूस होईल किंवा होण्याचे चान्सेस असतील तर आपण त्याच्याबरोबर काय ॲड करू शकतो, सोडियम थायोसल्फेट. म्हणजे काय, जर एक्सेस क्लोरीन प्रोड्यूस झाला तर सोडियम थायोसल्फेट काय करेल, त्या क्लोरीनला काय करेल, रिमूव्ह करेल. लक्षात आलं का. म्हणजे ह्या क्लोरामाइन टॅब्लेटचे सुद्धा काय आहेत, हे फायदे आहेत. नाउ द थर्ड वन इज ओझोनायझेशन. नेक्स्ट प्रोसेस कुठली आहे बघा, ओझोनायझेशन. आता पहिलं आपण बॉइलिंग डिस्कस केलं, सेकंड वन कुठलं डिस्कस केलं, क्लोरिनेशन, आणि थर्ड वन आपण कुठलं डिस्कस करतोय, ओझोनायझेशन. आता ओझोनायझेशन म्हणजेच काय, इथं वॉटरमध्ये ओझोनची ॲडिशन केली जाणार आहे, ओझोन गॅस. दिस इज अन इफेक्टिव्ह मेथड फॉर द स्टरिलायझेशन ऑफ वॉटर. म्हणजे ही सुद्धा एक इफेक्टिव्ह मेथड आहे वॉटरच्या स्टरिलायझेशनसाठी. ओझोन इज अनस्टेबल अँड इट डिकम्पोजेस इन टू मोलेक्युलर ऑक्सिजन अँड नेसंट ऑक्सिजन. बघा, ओझोन गॅस जो आहे O3 त्याचा फॉर्म्युला आहे, हा सुद्धा काय असतो, अनस्टेबल असतो. मग अनस्टेबल असल्यामुळं त्याचं इझिली काय होतं, डिकम्पोजिशन, म्हणजे तो स्प्लिट होतो आणि ब्रेक होतो. म्हणजे ज्यावेळी ओझोन गॅस ब्रेक होईल त्यावेळी त्याच्यापासून कोण प्रोड्यूस होतं, ऑक्सिजन आणि नेसंट ऑक्सिजन. लक्षात आलं का. मग हा जो नेसंट ऑक्सिजन आहे तो काय करतो, किलिंग ऑफ जर्म्स करतो. बघा, आता ओझोनायझेशनची प्रोसेस कशी कॅरी आउट केली जाते हे दाखवलं. In ozonization, water is allowed to percolate through a tower having perforated partition. लक्षात आलं का. आता इथे तुम्हाला एक टॉवर दिसते बघा, हा टॉवर आहे आणि याच्यामध्ये काय आहे, कर्व्ड पार्टिशन हॅव्हिंग परफॉरेशन्स. म्हणजे एक कर्व्ड असं पार्टिशन आहे ज्याला काय परफॉरेशन्स म्हणजे मायन्यूट होल्स आहेत. मग वॉटर काय केलं जातं, या कर्ववरून, या पार्टिशनवरून, ज्याला काय आहेत, परफॉरेशन्स म्हणजे काय आहेत, होल्स आहेत, मायन्यूट पोर्स आहेत, अशातून वॉटरला काय केलं जातं, पास केलं जातं. आणि मग पुढं काय केलं जातं बघा, ओझोन इज अलाउड टू एंटर फ्रॉम द बॉटम विच किल्स द जर्म्स when they come in contact with the water. म्हणजे या वरच्या पार्टिशनमधून वॉटर काय होणार आहे, इकडं खाली येणार आहे. मग त्याच वेळेला आपण काय करणार आहे, तिथून ओझोन गॅस पास करणार आहे. लक्षात आलं का. मग हा ओझोन गॅस जेव्हा या वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल त्यावेळी त्या ओझोनमधला नेसंट ऑक्सिजन काय करेल, किलिंग ऑफ जर्म्स करेल. ओके, म्हणजेच इथं काय होणार आहे, वॉटरचं स्टरिलायझेशन होणार आहे. स्टरिलाइज्ड वॉटर इज कलेक्टेड ॲट द बॉटम ऑफ टँक. लक्षात आलं का.
आता इथं ओझोन बरोबर वॉटरची रिॲक्शन झाल्यामुळे ते वॉटरचं स्टरिलायझेशन झालं. मग हे वॉटर जे स्टरिलाइज झालंय त्याला आपण कुठं कलेक्ट करणार आहे? ॲट दी बॉटम ऑफ टँक, म्हणजे त्या टँकच्या बॉटमला कलेक्ट होणार आहे. This method is quite expensive and hence it is not employed for sterilization of municipal water supply. लक्षात आलं का? म्हणजे ही पण प्रोसेस थोडीशी कशी आहे, खर्चिक आहे, त्याला खर्च जास्त येणार आहे. म्हणून ही प्रोसेस आपण म्युनिसिपल वॉटर सप्लायच्या, म्हणजे आपल्याला जे कॉर्पोरेशन कडून वॉटर अवेलेबल होतं तिथं ही मेथड आपण स्टरिलायझेशनची वापरू शकत नाही. पण त्याच्याबरोबर ॲडव्हान्टेजेस पण काय आहेत बघा. ओझोनायझेशन किंवा ओझोन acts not only as a sterilizing agent but also as a bleaching, decolorizing and deodorizing agent. म्हणजे ओझोनची ॲडिशन केल्यामुळं फक्त वॉटरमधले जर्म्सच किल होतात असं नाही आहे, तर तो काय करतो? ॲज अ ब्लिचिंग, डिकलरायझिंग अँड डिओडरायझिंग एजंट म्हणून ॲक्ट करतो. म्हणजे त्या पाण्याला काय करतो तो, त्याच्यामध्ये जर पाण्याचा कलर असेल, काहीतरी इम्प्युरिटीज ॲड झाल्यामुळं किंवा पाण्याला उग्रसा वास असेल तर ते रिमूव्ह करण्याचं काम सुद्धा काय करतो? ओझोन करतो. आपल्याला ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाऊ शकतं, डॉट टेक्निक कॅरीज आउट स्टरिलायझेशन, डिकलरायझेशन अँड डिओडरायझेशन. म्हणजे कुठल्या टेक्निकमुळे वॉटरचं स्टरिलायझेशन पण होतं आणि त्याच्याबरोबर काय होतं? डिकलरायझेशन अँड डिओडरायझेशन. तर टेक्निक कुठलं आहे? तर ओझोन किंवा ओझोनायझेशन. इट इम्प्रूव्ज द टेस्ट ऑफ वॉटर. ओझोनायझेशनमुळे वॉटरची टेस्ट काय होते? इम्प्रूव्ह होते. इन एक्सेस इट इज नॉट हार्मफुल सिन्स इट इज अनस्टेबल अँड डिकम्पोजेस इनटू ऑक्सिजन. म्हणजे जरी आपण ओझोन गॅस एक्सेसमध्ये पास केला तरी ते काय नाही आहे? हार्मफुल नाही आहे. कारण बघा, ओझोन गॅसमुळं काय तयार होतं? एक अनस्टेबल नेसंट ऑक्सिजन जो किलिंग ऑफ जर्म्स, आणि दुसरं काय तयार होतं? ऑक्सिजन मोलिक्यूल, O2 मोलिक्यूल. म्हणजे काय? ओझोन जरी एक्सेसमध्ये झाला तर फक्त तिथं काय होणार आहे? पाण्यामधला ऑक्सिजनची पातळी वाढणार आहे आणि ते काय हार्मफुल नाही आहे. लक्षात आलं का? म्हणून आपण ओझोनायझेशन टेक्निक सुद्धा वापरू शकतो स्टरिलायझेशन ऑफ वॉटरसाठी. नाउ द नेक्स्ट टेक्निक इज एरिएशन. म्हणजे वॉटरचा एअर बरोबर जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट करायचा. The process of spraying water in the form of fine droplets into atmosphere is known as aeration. बघा, एरिएशन म्हणजे काय? आपण वॉटरला स्प्रे करणार आहे इन द फॉर्म ऑफ फाईन ड्रॉपलेट्स. लक्षात आलं का? कारंजा वगैरे आपण बघितलं असेल बघा. कारंजामध्ये सुद्धा पाणी कसं स्प्रे केलं जातं त्या पद्धतीनं या टेक्निकमध्ये आपण पाण्याला काय करणार आहे? स्प्रे करणार आहे, जेणेकरून इट विल कम इन कॉन्टॅक्ट विथ ॲटमॉस्फिअर. म्हणजे ते ज्यावेळी पाणी हवेमध्ये असणार आहे, ड्रॉपलेट्स एअरमध्ये असतील, त्यावेळी हवेची रिॲक्शन त्या वॉटर बरोबर होईल आणि त्या टेक्निकलाच काय म्हणायचं? एरिएशन. इन दिस मेथड वॉटर इज फोर्स अंडर प्रेशर थ्रू अ परफॉरेटेड पाईप. एका पाईपमधनं काय केलं जातं? वॉटर अंडर प्रेशर पास केलं जातं. म्हणजे ज्या पाईपला काय आहे? ठराविक डिस्टन्सवरती होल्स आहेत, परफॉरेशन्स म्हणजे मायन्यूट पोर्स असणार. As the water spray into air, it comes in intimate contact with oxygen of air and is exposed to ultraviolet rays of the sun. आता इथे तुम्हाला डायग्राम दिसते बघा. ही एक पाईप आहे आणि त्याला काय आहेत? परफॉरेशन्स आहेत, म्हणजे काय आहेत? मायन्यूट असे होल्स आहेत. मग आपण काय करणार आहे? इम्प्युअर वॉटर अंडर प्रेशर म्हणजे दाबाखाली, प्रचंड दाब असणार आहे त्याच्यावरती, आपण हे वॉटर या पाईपमधून काय करणार आहे? पास करणार. ओके. मग ड्यू टू द प्रेशर वॉटर कम्स आउट ऑफ दिस परफॉरेशन्स. म्हणजे प्रेशरमुळे वॉटर काय होणार आहे? या होल्समधनं काय होणार आहे? बाहेर येणार आहे. आणि ज्यावेळी हे वॉटर एअरमध्ये असणार आहे त्यावेळी त्याचा एअरमधल्या ऑक्सिजनची आणि अल्ट्राव्हायोलेट रेज जे सूर्यकिरण येणार आहे त्यातल्या अल्ट्राव्हायोलेट रेजची काय होणार आहे? त्याची रिॲक्शन होणार आहे. आणि या रिॲक्शनमुळं म्हणजे ऑक्सिजन, एअरमधला जो ऑक्सिजन आहे तो आणि सन रेजमधल्या अल्ट्राव्हायोलेट रेजमुळं काय होतं बघा? दिस किल्स द बॅक्टेरिया अँड द ऑक्सिजन ऑक्सिडायझेस ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट इन द वॉटर. म्हणजे बॅक्टेरिया आणि जे काय ऑर्गॅनिक मॅटर, बॅक्टेरिया किल होतील आणि ऑर्गॅनिक मॅटरचं काय होणार आहे? ऑक्सिडेशन होणार आहे. इट रिमूव्स द कलर अँड ओडर. या टेक्निकमुळं वॉटरचा कलर आणि ओडर सुद्धा काय होणार आहे? रिमूव्ह होणार आहे. द प्युअर वॉटर इज कलेक्टेड इन अ शॅलो टँक प्लेस बिलो. बघा, आता इथं काय होणार आहे?
वॉटर जेव्हा हवेमध्ये असेल त्यावेळी त्याची एअरमधल्या ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होईल, अल्ट्राव्हायोलेट रेज बरोबर ॲक्शन होईल आणि त्यामुळे हे वॉटर काय होणार आहे, स्टेरिलाइज होणार आहे. मग असं स्टेरिलाइज वॉटर आपल्याला काय करायचं आहे, एका टँकमध्ये कलेक्ट करायचं आहे. एका शॅलो टँकमध्ये कलेक्ट करायचं आणि तिथून आपण काय करू शकतो, टाइम टू टाइम हे वॉटर काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. It should be noted that as the exposure time is too short, the desirable effects may not be obtained. म्हणजे आता बघा पाणी काय होतंय, पाईपमधून बाहेर येतं आणि लगेच ते पाणी काय होणार आहे, खाली पडणार आहे. म्हणजेच त्या वॉटरचा एक्सपोजर टाइम काय आहे, खूप कमी आहे. त्यामुळं डिझायरेबल इफेक्ट्स म्हणजे सगळेच्या सगळे जर्म्स किल होतील असं काही सांगता येत नाही. आता या पद्धतीने एरिएशन हे नॅचरली पण होतं बघा. Natural aeration takes place in streams and rivers when the water flows slowly in its bed or when it falls from the certain height. म्हणजे आपण हे जे एरिएशन आहे ते एरिएशन आपण आर्टिफिशियली करू शकतो. त्याचबरोबर ते कसं होऊ शकतं, रिव्हर्समध्ये सुद्धा होऊ शकतं बघा. नदीचं पाणी वाहत असतं त्यावेळी त्या पाण्याचं सराउंडिंग मीडियममधल्या ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होऊ शकतं. किंवा आपण स्ट्रीम्स बघतो किंवा आपण धबधबे वगैरे बघितले असतील, तिथे सुद्धा पाणी काय होतं, वॉटरफॉल्स, तिथे सुद्धा पाणी वरून उंचावरून वाहत असतं. यावेळी सुद्धा वॉटरची एअर बरोबर रिॲक्शन होऊन काय होऊ शकतं, एरिएशन होऊ शकतं. The next method is ultraviolet rays. The ultraviolet rays are very effective in killing all the type of bacteria. म्हणजे UV रेज आहेत ते काय आहे, अल्ट्राव्हायोलेट रेज. सनरेज मध्ये जे वेगवेगळ्या वेवलेंथचे रेज असतात त्यापैकी एक वेवलेंथचे रेज कुठले आहेत, अल्ट्राव्हायोलेट रेज. आणि ते सुद्धा काय करू शकतात, किलिंग ऑफ जर्म्स करू शकतात. दिस मेथड इज वाइडली यूज फॉर डिसइन्फेक्शन ऑफ स्विमिंग पूल वॉटर बिकॉज इट डज नॉट रिक्वायर एनी केमिकल टू बी मिक्स. म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेजचं जे टेक्निक आहे किलिंग ऑफ जर्म्स, अल्ट्राव्हायोलेट रेज काय करू शकतात, जर्म्सना किल करू शकतात. मग हे टेक्निक आपण कुठं वापरू शकतो, स्विमिंग पूलच्या ठिकाणी वापरू शकतो. कारण बघा आपण केमिकल्स वापरून पण डिसइन्फेक्शन करू शकतो, पण केमिकल्सचा काय होऊ शकतो, आपण स्विमिंग पूलच्या वॉटरमध्ये ॲडिशन केल्यानंतर तर एक्सेसमध्ये राहिले तर आपल्या स्किनवरती सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतात. लक्षात आलं का? त्यामुळे ही मेथड स्विमिंग पूलच्या वॉटरच्या डिसइन्फेक्शनसाठी वापरली जाते. इन दिस मेथड अल्ट्राव्हायोलेट रेज आर सिम्पली फोकस ऑन द फ्लोइंग वॉटर. म्हणजे जे वॉटर वाहतं वॉटर आहे त्या वॉटरवरती फक्त आपल्याला काय करायचं आहे, अल्ट्राव्हायोलेट रेज काय करायचे आहेत, त्याच्यावरती फोकस करायचे, म्हणजे रेज त्याच्यावरती आपल्याला पाडायचे. मग आपण हे रेज कसं प्रोड्यूस करू शकतो, फ्रॉम मर्क्युरी लॅम्प इनक्लोज इन अ क्वार्ट्ज ग्लोब. म्हणजे क्वार्ट्ज ग्लोबमध्ये जेव्हा मर्क्युरी आपण लॅम्प ठेवणार आणि त्यावेळी त्या लॅम्पपासून आपल्याला जे रेज मिळणार आहेत ते रेज कुठले असणार आहेत, अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत. आणि ते रेज आपल्याला काय करायचं, त्या पाण्यावरती फोकस करायचे आहेत, जेणेकरून त्या अल्ट्राव्हायोलेट रेजमुळं तिथं काय होणार आहे, किलिंग ऑफ जर्म्स होणार आहे. हाऊएव्हर दिस मेथड इज व्हेरी कॉस्टली अँड कॅनॉट बी यूज फॉर म्युनिसिपल वॉटर सप्लाय. म्हणजे ही वॉटर सुद्धा ही प्रोसेस सुद्धा कशी आहे बघा, कॉस्टली आहे. म्हणजे आपल्याला जास्त तिथं खर्च इकॉनॉमिकली काय होऊ शकतं, ती परवडणारी नाही आहे. म्हणून आपण ही मेथड म्युनिसिपल वॉटर सप्लायसाठी वापरत नाही. कारण तिथं आपल्याला काय करायचं आहे, लार्ज प्रमाणात वॉटरचं स्टरिलायझेशनची गरज असते. म्हणून आपण म्युनिसिपल वॉटर सप्लायसाठी ही प्रोसेस वापरत नाही. ओके, बघा आजच्या मेथडमध्ये आपण काय डिस्कस केलं, पोर्टेबल वॉटर ट्रीटमेंटमध्ये आपण स्टरिलायझेशनच्या काय केल्या, वेगवेगळ्या टेक्निक्स डिस्कस केल्या. ओके, थँक्यू.